अरे ह्या काय येता अख्खा चिखलान लोळले आणि याने अख्खा कपडून माखवल्यान. तो विषय असा होता का आम्ही रॉक गर्ल्स चाललेलो तनिया एरियान आणि ट्रेनमध्ये पण जाम गर्दी होती, त्याच्यामध्ये सीट पण नव्हता भेटला. विरार स्टेशन येईपर्यंत सगळ्यांना सीट भेटलं, मग आम्ही बसलो आणि बस सीटच नाही तर विंडो सीट भेटलेलं. मग आम्ही नजारा बघत बघत चाललेलो. जरा वेळ अंशूला लागली थंडी तर चिव दिदीने त्याला गोंधळून ठेवला. 2 तास वळाला तरी काही स्टेशन येत नाही. मग कटाळलो. आला एकदांचा बोईसर स्टेशन. लोक आहे पण गर्दी गेली. मग उतराळाना चढाला. आम्ही पण उतारलो आणि पहिले गेलो नाश्ता करायला. आम्ही सगळे बी घेतला समोसे आणि अंशू मागे लागला, मला कोल्ड्रिंकच पाहिजे. पेटपूजा करून आम्ही निघलो स्टेशनच्या बाहेर आणि गेलो बेकरीमध्ये. त्यांच्या घेतला केक आणि तन्यातल्या घेतला का जरा खाऊ. तोरण अंशूला पक्का काही बी खावायला दिसला ना, सगळा मागायला लागला. अंशूला दिला खावायला घेऊन आम्ही निघलो. पण तन्या येदी यांचे बोईसर स्टेशनच्या टमटम पकडून आम्ही गेलो मुरबा गाव. नाक्यावर उतरून त्या वाट बघत राहिलो तन्या येते तिची. ती येणार होती आम्हाला घेवायला. जरा वेळानं आली ती. तिच्या घरा पोचलो आणि तिने पण नाश्त्याची सोय केली. अंशूने घात लावली त्याची पेस्ट्री. जरा वेळानं घेतला जेवायला आणि तिने जेवायला पण जाम काही केलेला. नंतर जेवण करून टकाटक होऊन निघलो बीचवर. रिक्षा पकडली आणि गेलो बीचवर. आणि बीच पण मस्त हवा सुटली. बीचवर आलती पक्की पालनी तर अंशूला बसवला मिकी माऊस मध्ये. बघा केक घेऊन आले आम्ही. केक कापला आणि सगळी तो उरूनच पडली केकवर. मग बसल्या बसल्या दीदीने ब्रास बँड लावला साऊंडवर. आता बीचवाले तर पाण्यात पाय नाही टाकलं तर कसा होईल. मग आम्ही गेलो पाण्यात पाय टाकायला. मग चपला बिपला काढली आणि गेलो. पाण्यात पाय टाकला आणि सगळ्यांपैकी यांचा चालू झाला फोटोशूट. भाई फोटोशूट केला नाही तर कसं होईल. लोकांना पण तर समजलं पाहिजे आम्ही का फिरायला गेलो. आणि अंशूचा तर वेगळाच विषय चालू होता साईडला. यो खेळते रेतीची बर्फ आणि सगळी माती अंगावर टाकली ना, कपडा माखवल्यान. ह्याला असं बघून तर मना जाम हसू आला. शिव दिदीने याला पाण्यात धवाला. तिला माहिती होता यो असं काही ना काही करेल म्हणून तिने एक्स्ट्रा कपडे घेतलेले त्याचं. मी पण जरा मस्ती गेली. मग दिदीला सांगला फोन पकड माझी व्हिडिओ कर आणि तिचे सांगू पाणी उरिवला. मग आमचा पण टाइम झाला निघायचा. मग आम्ही निघलो. पण अंशूला काही जावाचं नव्हता. तो एकसारखा बघतो होता बीच जवळ. त्यांच्या बाकीली रिक्षा आणि रिक्षान बसून गेलो स्टेशनवर. स्टेशनवर पोचलो तर बघते फीट गर्दी होती. कशी बिशी गेलो ट्रेनमध्ये आणि पोचलो खारपाव स्टेशन. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.